नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो. आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थ आणि काव्या आता एका गावामध्ये अडकलेले असतात आणि मग त्यांचं गावात ते दोघे आणखीन जवळ आलेले असतात आणि आपल्याला या दोघांचा आता एक छोटासा रोमांस पाहायला मिळतो. आणि मित्रांनो, इकडे घरामध्ये खूप मोठा तमाशा सुरू असतो. वसू आता बोलत असते की ही नंदिनी मला बदनाम करते, हिच्याकडे कसलाही पुरावा नाही आणि उगाच मला आणि रम्याला घरातून हकलण्यासाठी ही सगळी नाटक करत आहे. तर नंदिनी सगळ्यांना ओरडतच म्हणते की येत्या 24 तासात मी वसू आत्याच्या विरोधात पुरावा आणेल आणि मगच तुम्हा सगळ्यांना कळेल की मी खरं बोलत होते आणि वसू आत्या खोटं बोलत होती. तेवढ्यातच आता रम्या नंदिनी जवळ येते आणि तिला चॅलेंज करू लागते. रम्या म्हणते की येत्या 24 तासात जर तुझ्याकडे कसलाही पुरावा नसला तर तुला घर सोडून जावं लागेल आणि जर का तू पुरावा शोधून आणला तर आम्हा दोघेही घर सोडून निघून जाऊ. तर आता नंदिनी सुद्धा ओपनली म्हणते की रम्या, मला तुझं चॅलेंज ऍक्सेप्ट आहे. तर मग आता तुम्ही बघा, बॅगा भरूनच ठेवा, कारण मी लवकरच तुमच्या विरोधात पुरावे घेऊन येणार आहे. तर प्रेक्षकांना मालिकेचे पुढील भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. नेमकं आता घर सोडून कोण जाणार हे पाहणं रंजक असणार आहे. त्यामुळे तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.